नमस्कार. नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रुती देशपांडे. मनसोक्त गप्पा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी श्री वासुदेव निवास येथील प्रधान विश्वस्त योगश्री श्री शरद शास्त्री जोशी महाराज यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. महाराज, आपलं खूप खूप स्वागत आहे. आशीर्वाद. धन्यवाद. गुरुतत्व हे विश्वव्यापक आहे आणि आपण जाणतो की गुरुतत्व आणि गुरुउपासना यामध्ये गुरुभक्तीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर ह्या गुरु उपासनेवर आधारित असा श्री वासुदेव निवास आश्रम, प्रसिद्ध असा हा आश्रम पुण्यात आहे आणि ह्या आश्रमाचे प्रधान विश्वस्त श्री जोशी महाराज आपल्यासोबत आज आहेत. नमस्कार. वासुदेव निवास आश्रम पुण्याचं हे वैभव आहे आणि पुण्याच्या मानाचा तुरा रोवला गेलेला आहे पुण्याच्या इतिहासात असं आपण म्हणू. पण ह्या वासुदेव निवासाची निर्मिती कोणी केली आणि ती कधी झाली हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. आपण मूलभूत प्रश्न विचारलात. खूप आनंद वाटतोय. श्री वासुदेव निवास ही गुरुदत्त योग आणि महायोग यांचं एकत्रीकरण असणारी हे एक जागतिक स्तरावरचं हे श्रेष्ठ स्थान आहे. आपण अत्यंत आत्मीयतेने हा जो प्रश्न विचारला याचा प्रथमतः आपण आणि आपले जे सहयोगी आहेत या सर्वांना मी स्वामी महाराजांचे आणि महाराजांचे आशीर्वाद देतो. सद्गुरू योगीराज गोळवणी महाराजांनी या वासुदेव निवास या अत्यंत पवित्र स्थानाची ही निर्मिती केली. याचं मूळ कारण असं की त्यांचे परमगुरुद्वय म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ज्यांचा उल्लेख हा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा विश्वशांती मंत्र ज्यांनी संपूर्ण विश्वाला दिला असे स्वामी महाराज हे त्यांचे गुरु. यांच्याकडून योगीराज गोळवणी महाराजांना हा गुरुदत्त योग मिळाला. म्हणजे गुरुदत्त योगाची दीक्षा पवनी येथे मिळाली सन 1909 मध्ये आणि तिथून हे सगळं कार्य सुरू झालं. यानंतर ढाका येथील चक्रवर्ती घराण्याचे एक थोर बंगाली स्वामी ज्यांना लोकनाथ तीर्थ स्वामी असं म्हणतात, ते बंगाली स्वामी योगीराज गोळवणी महाराजांचे हे दुसरे गुरु, ज्यांच्याकडून योगीराज गोळवणी महाराजांना शक्तिपात महायोगाची दीक्षा सन 1922 मध्ये होशंगाबादमध्ये झाली. आणि याकरता स्वतः सद्गुरू योगीराज गोळवणी महाराजांनी म्हणजे या दोन गुरूंनी योगीराज गोळवणी महाराजांच्या ठिकाणी गंगा आणि यमुना यांचं एकत्रीकरण केलं आणि स्वतः महाराजांनी हे एकत्रीकरण करून त्यांच्या स्मरणार्थ वासुदेव निवासची निर्मिती केली. हा याचा इतिहास आहे. हे वर्ष होतं सन 1965. अत्यंत परमपवित्र ही वास्तू. आजही इथे येणारा जो प्रत्येकजण जो आहे त्याचा आत्मिक सुखाचा जो शोध आहे तो पूर्ण होतो. मग तो तरुण असो, लहान असो, उच्च शिक्षित असो, कोणी असो, त्याला तो आनंद मिळतो. आणि ही निर्मिती महाराजांनी आपल्या दोन गुरूंच्या स्मरणार्थ केली. हे भारताचं वैभव आहे. आणखी तसं सांगायला हे खूप आहे. वस्तुतः मनुष्यजन्म हा प्रत्येकाला मिळाला. भगवद्गीतेमध्ये भगवंतानी फार सुंदर रीतीनं सांगितलं आहे की हे मानवा, तुला हा जन्म दिलेला आहे. या जन्मामध्ये तू उत्तम रीतीनं कार्य कर म्हणजे हा तुझ्या सगळ्या जीवनाचा प्रवास संपून जातो. मग कुठेतरी हा मनुष्य आत्मिक सुखाचा शोध घेत असतो.
आणि हा आत्मिक सुखाचा शोध घेण्याकरता त्याची धडपड चाललेली असते. मग त्याला एखादी उपासना पद्धती, एखादी योग पद्धती अशा प्रकारची हवी असते. आणि हे दोन्हीही देण्याचं सामर्थ्य किंवा दोन्ही देण्याचा योग हा वासुदेव निवासमध्ये आहे. म्हणून याचं एक वाक्य, ध्येयवाक्य जे आहे, सत्यम परम धीमहि. स्वामी महाराजांनी अशा रीतीने याचं हे जे नाव आहे सत्यम परम धीमहि, या जगामध्ये एक सत्यतत्व आहे. ते नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त आणि सत्य, या सत्यम परम धीमहि, या सत्याचं आम्ही ध्यान करतो. असं श्रीमद भागवतामध्ये असलेलं हे जे वाक्य, हे या संस्थेचं एक ध्येय वाक्य आहे. आणि त्या ध्येयानुसार महाराजांनी आपल्या गुरूंच्या या प्रेमाखातर आणि त्यांना मिळालेल्या या कृपादानामुळं त्यांनी भरपूर कार्य सुरू केलं. वस्तुतः योगीराजांचा हा जो प्रवास आहे, हा सण पुण्यामध्ये फार पूर्वीपासून सुरू झाला. पण आपण वासुदेव निवासपासून हे सगळं पाहूया. आपल्याला हा वासुदेव निवासमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला जे दर्शन होतं त्याला आम्ही पीठस्थ देवता असं म्हणतो. आता या पीठस्थ देवतेमध्ये महाराजांची जी कुलस्वामिनी आई जगदंबा, जी महाराष्ट्राची कुलस्वामिनी, तिथे ती विराजमान आहे. हे पहिल्यांदा आपल्याला मूर्तिरूपामध्ये दिसतं. ते महाराजांनी स्वतःची मूर्ती, स्वतःचं सगळं जे काय आहे हे सगळं त्यांनी अर्पण केलं आणि ट्रस्टला अर्पण करून इदन्न मम या भूमिकेमधून सगळं काही हे जगाला हा आनंद मिळावा म्हणून हे केलेलं आहे. त्यानंतर तिथे आज केव्हाही जरी आलात तर त्या फुलामध्ये झाकलेल्या असतात, त्याला प्रसाद पादुका. मला महाराज तेच तुम्हाला विचारायला आवडेल, प्रसाद पादुकांची कथा काय आहे? शाबास, मला हे फार आवडलं. तुम्ही म्हणजे माझ्या बोलण्यातलाच तुम्ही धागा पकडलात, हे फार चांगलं केलं. आता वस्तुतः संपूर्ण भारतामध्ये हा दत्त संप्रदाय आहे. तसे पंथ, उपपंथ, योग, महायोग अनेक आहेत. परंतु ज्याला दत्त संप्रदाय असं म्हणतात, या संप्रदायाची महाराष्ट्रामध्ये जास्त वेगानं अशा प्रकारची ही स्थानं निर्माण झाली. थोडंसं मागे जाऊया, थोडंसं मागे जाऊ की मुळामध्ये भगवंतानी अवतार धारण केले, ते 10 अवतार असं म्हणतात. यामध्ये 6वा अवतार जो आहे हा भगवान दत्तात्रेयांचा, दत्तप्रभूंचा, बरोबर. इथून सुरुवात झाली. इथून सुरुवात झाल्यानंतर दुसरा जो भगवान दत्तात्रेयांचा अवतार हा श्रीपाद श्रीवल्लभ आहे. ते पीठापूर स्थान आहे. हे सर्व विस्तृत आहे. आज खूप आनंदाचा आणि अभिमानाचा विषय. त्यानंतर दुसरा जो अवतार तो परमहंस परिव्राजकाचार्य नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. म्हणजे आपण काय पाहिलं बरं, भगवान दत्तात्रेय हा पुराणकालीन म्हणजे प्राचीन पहिला अवतार. त्यानंतर दुसरा अवतार हा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचा. त्यानंतर जो आहे तो नरसिंह सरस्वतींचा. आता महाराष्ट्रामध्ये आपणाला विदित आहे एक नरसिंहवाडी, ती कोल्हापूरजवळ आणि सांगलीजवळ आहे. तिथे एक पादुका आहे. त्या पादुकांना मनोहर पादुका असं म्हणतात. थोडंसं पुढे जाऊ, तो कृष्णेचा प्रवाह जाता जाता पुढे गाणगापुराकडे जाऊया. तिथे निर्गुण पादुका आहे. म्हणजे आता ह्या 2 पादुकांचा उल्लेख मी का केला तर त्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका, नरसिंह सरस्वतींच्या पादुका, म्हणजेच अर्थात मनोहर पादुका वाडी येथे आणि गाणगापूरमध्ये या निर्गुण पादुका. कालांतराने एक सुंदर अशा प्रकारची ही घटना घडली
देवालाच हे राहत नसतं. हा प्रभू असा शोध घेत असतो की माझं हे 2 आहे, पण मला एक तिसरं पाहिजे. त्या दत्तप्रभूंना त्या साक्षात म्हणजे आज्ञा झाली की असं एखादं सुंदर घराणं हवं की त्या घराण्यामध्ये एखादी अशी माऊली हवी की त्या घराण्यामध्ये एक महान महात्मा एक असा जन्माला यावा आणि ही संपूर्णपणानं महायोग आणि गुरुदत्त योगाची परंपरा, तो संकल्प हा ईश्वराचा आहे. म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण हे जे म्हटलेलं आहे, तर घटना अशी घडली की सद्गुरू योगराज गोळवणी महाराजांच्या मातोश्री या वाडीमध्ये असताना एक प्रकारे दत्तप्रभू तिथं साक्षात आले. अर्थात नरसिंह सरस्वती हा अवतारच आहे आणि त्यांनी त्यांच्या पदरामध्ये त्या पादुका ह्या दिल्या आणि एकदम त्यांनी दचकून बघितलं. बघतात, अरे हे काय, एकदम अदृश्य झाले दत्तप्रभू, दिसेनासे झाले. त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी हाक मारले. योगराज गोळवणी महाराजांचे त्यावेळी त्या ठिकाणी सर्व पिताश्री वगैरे सगळे होते आणि कालांतरानंतर त्यांनी त्या हृदयाला कवटाळल्या आणि तोच प्रसाद, त्या पादुका आज आपल्यामध्ये विराजमान आहे. आणि त्यांच्याच कृपेने म्हणजे दत्तप्रभूंच्या कृपेने सद्गुरू योगीराज गोळवणी महाराज हे गोळवणी घराण्यामध्ये हे मूळ कौरव त्यानंतर उडुद्री आणि तिथून पुढे कोल्हापूर असा प्रकारचा हा प्रवास हा गोळवणी घराण्यांचा आहे. आणि तुम्हाला आम्हाला आज हे दर्शन होत आहे ते दत्तप्रभूंची कृपा आहे. दत्त संप्रदायातील प्रमुख पादुकांपैकी प्रसाद पादुका ह्या वासुदेव निवास येथे आहेत. हे आपल्याकडनं खूप उपयुक्त आणि मोठी माहिती आमच्या श्रोत्यांना मिळाली आहे. गोळवणी महाराजांच्या बद्दल आपण आता परिचय करून दिलात आणि सांगितलं. आणि वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे आद्य आहेत, म्हणजे प्रमुख या वासुदेव निवास आश्रमाचे. तर त्यांच्याबद्दलही तुम्ही आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्या. फार छान, फार छान. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज असं आपण थोरले महाराज म्हणून योगीराज गोळवणी महाराज असा उल्लेख करायचे. वस्तुतः दत्तप्रभूंचा हा अवतार आहे हे मगाशी आपण पाहिलं. स्वामी महाराज यांचा जन्म श्री क्षेत्र माणगाव येथे झाला. माणगाव ते गरुडेश्वर असा स्वामी महाराजांचा प्रवास आहे. एका अत्यंत गरीब घराण्यामध्ये स्वामी महाराज हे जन्माला आले. तिथे एक नदी आहे आणि तिचं नाव निर्मला आहे. निर्मला ते नर्मदा असा हा एक मोठा प्रवास आपल्या या दत्त संप्रदायामध्ये ओळखला जातो. स्वामी महाराजांचं संपूर्ण जे चरित्र आहे हे मानवतेची गाथा आहे. आपण कल्पना करू शकत नाही. हे भव्य दिव्य आणि परमपवित्र असं चरित्र आहे. संपूर्ण त्यांचं वाङ्मय पाहिलं, आता वाङ्मयाकडे आपण नंतर जाऊ, तेव्हा या विश्वामध्ये भगवान वेदव्यासांनी जे भारतीय जे ज्ञान म्हणजे वेदापासून उपनिषदापासून पुराणापर्यंत निर्माण केलं, तसं व्यासस्वरूप अवतार हा स्वामी महाराजांचा आहे आजच्या काळामधला. आणखीन एक संदर्भ म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष घडलेला आहे. जगद्गुरु शंकराचार्य ज्याने अद्वैत धर्माची पताका संपूर्ण भारतामध्ये ही प्रस्थापित केली. अद्वैत, द्वैत नाही अद्वैत, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या हे मूळ सूत्र आहे. हे मुळामध्ये केरळ प्रांतात कालटी येथे जन्माला आले आणि तिथून त्यांनी
वयाच्या 32व्या वर्षामध्ये, म्हणजे 32 वर्षाचा त्यांचा कालावधी, पण तिथून त्यांनी जो प्रवास सुरू केला तो संपूर्ण भारतामध्ये केला. आता हे भगवान व्यास आणि जगद्गुरू शंकराचार्यांच्या नंतर भारताला एकसंघ करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी. यामध्ये संपूर्ण भारताला त्यांनी एकत्रीकरण केलं आणि एक सिद्धांत प्रस्थापित केला की हे राष्ट्रधर्म ज्याला म्हणतात, या राष्ट्रधर्माचा पुरस्कार स्वामी महाराजांनी 3 वेळा अनवाणी प्रवास केला आहे. हे जगामधलं आश्चर्य आहे. 3 वेळा पायी भ्रमण केलेलं आहे असे स्वामी महाराज आहेत. जे आजही शक्य नाही. आज आपल्याला एखाद्या वेळी वाहनामधून सुद्धा भारताचा प्रवास होऊ शकत नाही. कदाचित आपला झाला असेल तर मला माहित नाही बरं का, म्हणजे तसा मी काही त्याच्यामध्ये म्हणू शकत. पण हा कसा झाला, का झाला, हा जरा थोडासा आपण विषय बाजूला ठेवू. पण स्वामी महाराजांचं संपूर्ण जीवनचरित्र हे मानवतेची ही गाथा आहे. अद्वैत हा जो आहे तो सिद्धांत म्हणजे भारतराष्ट्र एक आहे. भेदाभेद अमंगळ, भेद विसरा, राष्ट्राकरता एक व्हा, धर्माकरता एक व्हा, ही हाक स्वामी महाराजांनी पहिल्यांदा दोघांचं म्हणजे व्यासांचं आणि जगद्गुरू शंकराचार्यांचं कार्य पुढे नेलेलं आहे. पायी भ्रमण करत असताना एक जरा थोडासा मी मुद्दाम थोडं, मला परवानगी असली तर स्पष्टीकरण करेन. आहे ना? आहे. तर स्वामी महाराजांनी प्रवास सुरू केला. अर्थात त्यांनी माणगाव हे सोडलं, कालावधी आपण सोडून देऊ. कालांतरानंतर त्यांनी संन्यास धर्माची दीक्षा घेतली. संन्यास म्हणजे मानवी जीवनामध्ये ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. संन्यास घेतला आणि पूर्वी वासुदेव म्हणजे असा उल्लेख करू नये, पण टेंबे या घराण्याचे पुढे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज असा संन्यासानंतर त्यांचा उल्लेख केला जातो. आता संन्यासाने एका ठिकाणी राहायचं नाही आहे, ते ब्रीद आहे. कौपीनवंतः खरु भाग्यवंतः, भगवी वस्त्र धारण करणारा हा भाग्यवान आहे. पण एक मला अगदी, अर्थात आमच्यासमोर आमचे योगराज गोळवणी महाराज, ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर आणि योगतपस्वी काका महाराज हे जे काही सांगायचे आणि त्यांच्या चरित्रामधून एक 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 प्रसंग उलगडत असताना की स्वामी महाराजांनी अत्यंत कठोर व्रत धारण केलं. ते आज कदापिही कुणालाही शक्य होणार नाही. झालं तर चांगलं आहे, पण हे एक सहज एकच प्रसंग सांगतो की भिक्षा मागायची असते, अग्नीला स्पर्श नाही आणि वाहत्या पाण्याच्या जवळ थांबायचं, कुठेही साचलेल्या पाण्याचा वापर करायचा नाही. हे मुळामध्ये आहे. आणि स्वामी महाराजांनी आपल्याजवळ एक कौपीन म्हणजे भगवी वस्त्र आणि थोडी वस्त्र आणि एक छोटीशी दौत आणि एक पेन घेऊन संपूर्ण भारतात प्रवास केला. आज आपल्याकडे एखादी आपण किट घेतो, बॅग घेतो, असं काही केलं नाही बरं, तरी अवघड जातं आपल्याला. हा, हे फार, आता तुम्ही अगदी म्हणजे सर्वांच्या मनातलं बोललात. तुमचं अभिनंदन. आता पुढे जाऊया. ज्या ज्यावेळी प्रवास करायचे, अर्थात माणगाव सोडलं, सावंतवाडीला आले, सावंतवाडीहून फिरत 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 सगळीकडे भ्रमण केलं. मग सगळीकडे फिरता फिरता एक प्रसंग असे आहेत. पण स्वामी महाराजांनी दत्तप्रभूंच्या आज्ञेशिवाय सीमा नव्हे एक पाऊलसुद्धा कुठं टाकलं नाही आहे. नाही. एकदा एक प्रसंग झाला. एक ठिकाणी मुक्काम होता. सकाळी पटकन दंड घेतला, निघाले. दरड कोसळली. मला न विचारता चाललात कुठे?
क्षमा करा देवा, परत आले आणि परवानगी घेतली की आता हे पुढं जायचं आहे, ठीक आहे जा. इतकं एकरूप देवाशी असलेले हे महान अशा प्रकारचे महात्मा. आणि आज आपल्या भारताचं हे एक वैभव आहे, हे भारताचा वैभव आहे. आणखीन एक दुसरा प्रसंग सांगतो. म्हणजे ही तशी बोलायला लागल्यानंतर यांच्या चरित्रावरती खूप म्हणजे दिवस लागतील. पण ज्या ज्या ठिकाणी कसं असतं माहिती आहे का, भगवंतानी सांगून ठेवलंय. भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जो माझ्यावरती प्रेम करतो ना, त्याच्यावरती मी प्रेम करतो. आणि त्याचे जे मनोरथ आहेत ते पूर्ण करण्याचं मी काम करत असतो. असं एकरूप झालेले स्वामी महाराज देवाशी अभेद्य अद्वैत असणारे, ज्या क्षेत्रामध्ये जायचे त्या त्या ठिकाणी देवता त्यांना भेटायला यायचे. हे आश्चर्य. तिथे प्रवाहित होणारी, मग ती गंगा असो, यमुना असो, कृष्णा असो, ती स्वामी महाराजांना त्या ठिकाणी स्वतःचं रूप दाखवायची. म्हणायची, अहो माझ्यावरती एखादं काहीतरी लिहा, आपण सरस्वती पुत्र आहात. ह्या त्या देवतेनं नव्हे, त्या त्या म्हणजे नद्या स्थूल स्वरूपामध्ये ती देवता आहे. म्हणून नर्मदेनं स्तुती केली. नर्मदेची स्तुती तिच्या आग्रहाखातर स्वामी महाराजांनी रचली. मग कृष्णामाई म्हणजे त्यांचा आत्मा वाडी. मग कृष्णामाई असं म्हणते की म्हणाले, अहो तुम्ही सगळ्या देवतांची स्तुती करता आणि तुम्ही तर माझ्या सान्निध्यात राहणारे, मग माझी का नाही स्तुती करत. म्हणून कृष्णालहरी नावाचं काम, हे काव्य 52 श्लोकांचं स्वामी महाराजांनी रचलेलं आहे. त्यामध्ये खूप सुंदर आहे ते. सदय हृदयंते नरहरे. हे त्या प्रत्येक श्लोकाच्या खाली एक शेवटची ओळ आहे. सदय हृदयंते. हे कृष्णामाई, तू अत्यंत दयाळू आहेस आणि तुझं हृदय जे आहे ना ते दयापूर्ण आहे. सदय हृदयंते नरहरी. हे नरहरी म्हणजे कोण? नरसिंह सरस्वती. त्या देवाचं हृदय असणारी ही तू आहेस. असं म्हणून 52 श्लोकांचं, जसं त्या जगन्नाथ पंडितांनी 52 श्लोकांचं गंगा असतो, गंगा लहरी, तसं स्वामी महाराजांनी गंगा कृष्णा लहरी हे स्तोत्र रचलं. त्या देवता यायच्या हो, हे सामान्य नाही आहे. म्हणून हा संदर्भ कुठे जातो? भगवंताच्या वाणीमध्ये जातो. जो माझ्यासारखा आहे त्याच्यावरती मी प्रेम करतो आणि त्याचे सगळे लाड पुरवण्याचं काम या ठिकाणी करतो. म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र संतांची. तुम्ही संतश्रेष्ठ माऊलींचं चरित्र वाचा, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं चरित्र वाचा आणि यांचं चरित्र वाचलं तर हाच आपल्याला मूळ धागा आपल्याला पाहायला मिळतो. आणि आणखीन एक काम स्वामी महाराजांनी, हे तिथे ते वाङ्मय आपल्याजवळ असलेले जे काही काळी सही आहे, तो टाक असतो, त्यांनी ते लिहायचं, गुंडाळी करायचं आणि सावंतवाडीला किंवा अन्य ठिकाणी त्या लोकांच्याकडे ते पाठवून द्यायचं. असं एक 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 सगळं वाङ्मय हे होऊ लागलं. काही स्तोत्र झाली आणि मला असं वाटतं की कोणच्या ग्रंथांची निर्मिती झाली त्याची यादी खूप मोठी आहे.